तर का म्हणतात संगी अज्जावाच्या आपल्याला वावरामध्ये नाही तपन तर अशी तपून राहिली जसा की साला लागलाय उन्हाळाच. समझ गया. मग मी येऊन जातो वावरामध्ये ना. मी घरी राहिलो तर माझ्या घरच्या लोकांना मी बरोबर नाही दिसो, म्हणून मला वावरामध्ये झुपावाचं काम करतात. मग का लागून जातो सीधा मग युद्ध करायसाठी. असा मारतो छलांग सीधा बांधीमध्ये घोड्यासारखा. मग का टप पकडून चालला जातो पेंड्या फेकासाठी. पण मला माहीतच नव्हता कोणत्या बांधीत पेंड्या फेकावच्या आहेत म्हणून. टप पकडून तर असा जाऊन राहिलो पूर्ण टोबोमॅन सारखा. पावा झोकता होता तोंड माझ्या. ह्या एवढ्या मोठ्या बांधीले पेंड्या भरावाच्या आहेत म्हणून सांगत होती मम्मी. माझी तर पूर्ण फाटून गेली होती. मग आता जीव असा धकधक लागत होता, असा लागे हार्ट अटॅक येते का. मग काय येऊन जाता ह्या पेंड्या जोरनं घडीभर सोचता विचार करता कसा करू म्हणून. पण कसा करू म्हणजे का करावाच लागल. मग पकडता पेंड्यानं मग सिद्धा लागून जाता कामाले. मग एवढ्या गुस्स्यामध्ये तर पेंड्या फेकता मी जसा की त्यानं मला खावायलाच मागितलं आहे ना. त्याची जानी दुश्मनी आहे माझी ना त्याची. मग का फेकता मस्त पूर्ण बांधीभर भक्क पेंड्या बगरून देता. मग मी येऊन जाता घरी, कारण मला जायचं होतं गोरेगावले. मग घरी येताना मग गाडीला थोडासा टर्बो फिट करून टाकता. टर्बो म्हणजे तुम्हाला समजत असेल, नाही बी समजत असेल तर मी काही समजावून सांगणार नसा. मग थोडासा गाडीचं काम करून टाकतो. मग निघून जातो गोरेगावसाठी ना. गोरेगावनं रिटर्न येता भेटून जातात माझे छोटे सबस्क्रायबर, त्याला आणून टाकतो मग सोबत. मग ठीक आहे मित्रांनो, भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय. गुड बाय गया.